एनिवे 2 जण जी परफॉर्म नाही करत आहेत ती मला वाटतं अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव. हे दोघं परफॉर्म नाही करत. मग मला वाटतं की हे दोघंही चांगलं परफॉर्म करणार आहेत फायनलमध्ये. पोटेन्शियलला परफॉर्म नाही करत आहेत. पोटेन्शियल आहे म्हणून तर 11 मध्ये आहेत ना. आता मी हा. पण असतो 11 मध्ये जर 11 मध्ये जायचं पोटेन्शियल आहेत ना त्यांच्यात भाई. लढून झगडून एवढ्या वर्ष लोकांपासून लढून झगडून आई बाबांची सगळ्यांची भांडून वर्ल्डची भांडून आले 11 मध्ये असं सोपं नाही. हा. पोटेन्शियल तर आहेच पण ते मला परफॉर्म करत नाही. ते परफॉर्म करतील पण आधी एक छोटं मोठं प्रेडिक्शन तर होऊन जाऊ देच की कोण जिंकेल फायनल. सुमित काय वाटतं तुला भाई? मनापासून तर ऑब्विस आहे आणि स्टॅटिस्टिकली तुला काय वाटतं की अरे नाही असं आहे? मला असं वाटतं की फायनलला काय माहित नाही पण आतून असं येते की ठीक आहे एवढं सगळं करून ठेवलं न्यूझीलंड कदाचित चान्सेस आहेत ओके. असं मला वाटतंय. 60% न्यूझीलंडला देतो, 40% इंडियाला देतो. हा त्या वर्षीचा T20 वर्ल्ड कप असं ते आलं. पण ठीक आहे आपण सागरला विचारूया. सागर तुला काय वाटतं भाई? तेव्हा मी जसं आपण म्हणालेलो की मे बी इंडियाचे चान्सेस कमी वाटतात त्या टायमाला ट्रॉफी जिंकण्याचे. पण तेच आहे की मला आवडेल अगर मी रॉंग ठरतो कुठेतरी. पण आता थोडे होप्स पण आलेत आणि कॉन्फिडन्स दिसतोय. सो ओव्हरऑल सगळं सुरळीत चाललंय. अगेन काही गोष्टी आपल्या हातात असतात, काही गोष्टी नसतात. ऑफकोर्स आपल्यापेक्षा जास्त त्यांना माहितीये काय करायचंय त्या ग्राउंडवरती, कसं खेळायचंय ऑन ऑल. सो ते तर खेळतील आणि आपलं जे काम बनतं त्यांना सपोर्ट करायचं, चिअर करायचं. सो माझ्यासाठी आणि आपल्यासाठी एक मेन तेच होतं की 2 बेस्ट टीम आल्या पाहिजे फायनलला आणि ते झालंय. 2 चॅम्पियनशिप तगड्या टीम आल्या जे थ्रू आउट द टुर्नामेंट छान खेळलेत आणि त्यातला जो कोण वेल डिझर्विंग असेल त्याच्याकडे ट्रॉफी जाणार. आणि न्यूझीलंड आय गेस T20 वर्ल्ड कप नाही जिंकली आहे, इफ आय एम नॉट रॉंग. ओके. सो अगर म्हणजे लक बाय चान्स अगर न्यूझीलंडचा दिवस असेल, न्यूझीलंडचा दिवस असेल तर खेळले अडकलास. आणि डिझर्विंग आहे ऑब्व्हियसली. पण मला इंडियाकडनं तेव्हा हे एक्सपेक्ट असेल की तुम्ही लढा, खेळा, शेवटपर्यंत खेळा आणि ते वन साइडेड नाही झाली पाहिजे. मी ते एक्सपेक्ट करतोय. आणि फायनल आहे तर फायनल लेवलची झाली पाहिजे. क्रिकेट आहे, क्रिकेट जिंकलं पाहिजे. माझ्यासाठी ते इम्पॉर्टंट आहे. आणि इंडियन टीम छानच दिसते. सो लेट्स होप. मी जास्त काही बोलणार नाहीये. जे फायनलला होईल ते होईल. जास्त काय बोललं तर काहीतरी उलट पुलट होईल. पण ठीक आहे मी प्रतीकला विचार. करेक्ट बाबा. प्रतीक तुला काय वाटतं? आणि तू सांग ना तुला काय वाटतं सांग. मला असं वाटतंय की न्यूझीलंड जास्त चांगली परफॉर्म करते आहे ओव्हरऑल. सो मला वाटतं की इंडिया जिंकली पाहिजे भाई आणि जिंकेल. मला असं वाटतं इंडिया जिंकेल रे असं म्हणजे असं. ठीक आहे तुला विचारतो आता मी. माझं खूप असं होत नाही कधी एवढं. पण बघ दोन्ही टीम म्हणजे फाईट करून आल्या फायनल मध्ये. अशी कुठली मॅच नाही झाली की दोन्ही टीम खूप फाईट करून आल्यात. म्हणजे तू बघशील तर सेमीफायनल मध्ये पण जशी आपण फाईट केली तशी त्या लोकांनी पण सेमीफायनल मध्ये फाईट केली न्यूझीलंडने. नंतर त्यांच्या लीग्स मध्ये त्यांच्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी पण फाईट केली. ते पण हे झालं. फक्त काय असतं की क्रिकेटमध्ये मी परत बोलतोय की तो दिवस, ती कॅच, तो बॉल, तिची बॅट तिकडे जाणं म्हणजे असं म्हणतात की सलमान खानचे जे बाबा आहेत सलीम खान त्यांचं वाक्य आहे की जेव्हा दिवस चांगला असतो ना तेव्हा बॉल तुझ्या बॅटीवर येत नाही. दिवस चांगल्यावर बॉल बॅटीवर येणार नाही आणि लागणार नाही. दिवस जेव्हा चांगला असतो ना तुझी बॅट जिथे फिरणार तिथे बॉल पडणार आहे. हा सर भाई तुझा तो मॅटर करतो दिवस काय. 2 जण जे इंडियासाठी परफॉर्म नाही केले ते 2 जण. शिवम दुबेची बॉलिंग आपण नाही म्हणू शकत कारण त्यांनी काल चांगली केली तिसऱ्या मध्ये. पण एनिवे 2 जण जी परफॉर्म नाही करत ती मला वाटतं अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव. हे दोघं परफॉर्म नाही करत. मग मला वाटतं की हे दोघंही चांगलं परफॉर्म करणार आहेत फायनल. पोटेन्शियलला परफॉर्म नाही करत आहेत. पोटेन्शियल आहे म्हणून तर 11 मध्ये आहेत ना. आता मी पण असतो 11 मध्ये जर 11 मध्ये जायचं पोटेन्शियल आहेत ना त्यांच्यात भाई. लढून झगडून एवढ्या वर्ष लोकांपासून लढून झगडून आई बाबांची सगळ्यांची भांडून वर्ल्डची भांडून आले 11 मध्ये असं सोपं नाही. पोटेन्शियल तर आहेच पण ते मला परफॉर्म करत नाही. ते परफॉर्म करतील. पण जसं मला वाटतं मी आधी पण बोललो सुरू होताना की नरेंद्र मोदीचं स्टेडियम आहे, ब्लॅक सॉइलचं पिच असणार आहे असं एक्सपेक्ट करतोय मी. आणि तेच असतं कारण की ते बऱ्याचदा. तर एवढे सगळे स्टॅटिस्टिक्स मी सांगितले 5 गोष्टी या सगळ्या गोष्टी आहेत. पण मी प्रेडिक्ट 50-50 करतोय. रिझन टॉस. मला माहित नाही टॉस कोणी. कारण की टॉस 50-50 हा कारण कसं असतं मी तुला सांगतो. जेव्हा बेटिंग पण असते तेव्हा बेटिंग करताना आपण टॉस झाल्यावर पण बरेच टॉस झाल्यावर ठरवतो की कोणत्या टीमवर बेट करायचं. तो पिच रिपोर्ट टॉस 2 खूप इम्पॉर्टंट असतात भाई फायनलला. आणि इंडियाचा रेकॉर्ड राहिला की इंडिया टॉस हरते.